पण सर्व पाहतात. राजेश बोरे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात आमच्यावर संपूर्णपणे आगपाखड केली. त्यामध्ये त्यांनी आम्ही पक्षात युतीचे नियम पाळत नसल्याचे सांगितलं. पण सुरुवात कोणी केली? सर्वप्रथम विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांना कोणी घेतलं? तर तुम्ही घेतलं. अंबरनाथ मधले 4 नगरसेवक आणि 2 जिल्हा पदाधिकारी कोणी घेतले? तुम्ही घेतलं. त्यानंतर आम्ही म्हात्रे असतील किंवा महेश पाटील असतील किंवा अनमोल म्हात्रे असतील ह्यांना आम्ही घेतलं. आणि आजही सदा थरवड, त्याचा मुलगा अभिजित थरवड आणि विकास देसले यांना घेण्याचं कारण हे आहे की तुम्ही 24 नोव्हेंबरला रोझलिन फर्नांडिस आमची अंबरनाथी पदाधिकारी तुम्ही घेतली, म्हणून आम्ही ह्या 2 तुमचे पदाधिकारी घेतले. जर तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल, एक कार्यकर्ता घ्याल, एक नगरसेवक घ्याल, आम्ही तुमचे 4 पदाधिकारी 4 नगरसेवक घेऊ, हे सांगण्यासाठी आम्ही बैठक लावतो. आता तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे, कोणाला 5 करोडचे ऑफर आहेत, कोणाला 2 करोडचे. कोण ऑफर देतं? आमच्याकडे ऑफरचं नाही. आमचा खूप मोठा पक्ष आहे. आमच्याकडे रवींद्र चव्हाण यांच्या साहेबांच्या कामावर यांच्यावर विश्वास ठेवून सगळे लोक प्रवेश करत आहेत. तुमची लोक फुटतायत, ह्याचं तुम्ही शोधा. तुमच्याकडे लोक का जात आहेत, का पक्ष आमच्या भाजपमध्ये येत आहेत, हे तुम्ही शोधावं. तुम्हाला त्याचा अभ्यास करणं, तुम्हाला त्याच्यावरती विचार विनिमय करणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण हे सगळं येत आहेत, हे तुमच्याकडनं आमच्याकडे येत आहेत. आमचा तुम्ही 1 नगरसेवक घेतला, 2 नगरसेवक घेतले, 4 नगरसेवक घेतले, ते डबल आम्ही तुमचे घेणार. च्या संदर्भात पूर्णपणे जे आम्हाला आमचे पक्षश्रेष्ठी चव्हाण साहेब असतील, देवाभाऊ असतील, यांनी जे आम्हाला निर्देश देतील, जे आदेश देतील, त्याप्रमाणे आम्ही वागणार. आणि युती म्हणाल, जो युतीचा विचार जिल्ह्यावर सांगतो, मी जिल्हा अध्यक्ष सांगतो की माझी तर इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीचा कमळ हा महानगरपालिकेवर फडकला पाहिजे आणि जास्तीत जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे जिंकून आले पाहिजे. ह्या मताचा मी आहे. कारण आमचे कार्यकर्ते 10 वर्ष काम करतायत, त्यामुळे निवडून आले. भाजपाचा झेंडा हा महानगरपालिकेवर